पाटण सावंगी येथील एसपी हॉटेलवर सावनेर पोलिसांचा छापा। अनैतिक देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश करत चौघांना अटक। सावनेर जवळील पाटण सावंगी येथील एका हॉटेल आणि लॉजवर सावनेर पोलिसांनी धडक कारवाई करत अनैतिक देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। या धडक कारवाईत पोलिसांनी 4 आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले असून एका पीडित महिलेची सुखरूप सुटका केली आहे। ही कारवाई 20 मे रोजी करण्यात आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पाटण सावंगी येथील एसपी हॉटेल कॅफे अँड लॉजमध्ये काही व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांना आमिष दाखवत त्यांच्याकडून अनैतिक देहव्यापार करून घेत आहेत अशी खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून सावनेर पोलिसांना मिळाली होती। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पंचासमक्ष संबंधित हॉटेलवर अचानक धाड टाकली। पोलिसांच्या या छाप्यात आरोपी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी आणि कुंटणखाण्याच्या कमाईवर स्वतःची उपजीविका चालवण्यासाठी ग्राहकांकडून पैसे घेऊन पीडित महिलेकडून देहव्यापार करून घेत असल्याचं रंगेहात आढळून आले। या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी 4ही मुख्य आरोपींना घटनास्थळी ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सौरभ दिलीप राऊत वय 24 वर्ष राहणार दहेगाव रंगारी तालुका सावनेर, शैलेश शेटे राहणार दहेगाव रंगारी तालुका सावनेर, आकाश ठाकरे राहणार सौसर मध्य प्रदेश आणि मुन्ना शिर्के राहणार कोराडी तालुका कामठी जिल्हा नागपूर यांचा समावेश आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून पीडित महिलेची सुटका करून तिला सुरक्षित केलं आहे। या छाप्यात पोलिसांनी घटनास्थळावरून आणि आरोपींच्या अंगझडतीतून एकूण 93,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। यामध्ये प्रत्येकी 10,000 रुपये किमतीचे एकूण 8 नग अँड्रॉइड मोबाईल फोन ज्याची एकूण किंमत 80,000 रुपये आहे, 300 रुपये किमतीचे 3 नग रजिस्टर, 10,000 रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे DVR आणि आरोपीच्या अंगझडती दरम्यान सापडलेले 3,100 रुपये रोख या साहित्यांचा समावेश आहे। या प्रकरणी सावनेर पोलीस ठाण्यात सर्व आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।